तुम्ही बाकीच्या गोष्टीला जसं लक्ष देता का नाही बाबा, आता पानाला बाबा हे टिपकं लगेच यायला लागले, आपण काय म्हणतो याला करप्या यायला लागलाय बरं का, आता करप्याचं फवारणी घ्यावं लागते किंवा याला खालनं औषध सोडावं लागते. अहो सगळं खरं आहे, तुम्ही औषध सोडताय, पण राव ते घेतंय का नाही हे पण बघितलं पाहिजे ना. मग ध्यान कुठं पाहिजे आपलं, मला सांगा. नमस्कार मित्रांनो. तर आपलं लक्ष कुठं पाहिजे माहीत आहे का, खाली बी पाहिजे. जेव्हा खाली चांगलं ध्यान तेव्हा व्यवस्थित वरचं व्यवस्थित होत असते. तर ही असं खाली लक्ष दिलं पाहिजे की बाबा ह्या मुळ्याला ध्यान दिलं पाहिजे की बाबा खाली मुळी चालू आहे का काळी पडली या का काय कुठं स्पॉट वगैरे आलं ते त्याच्यावर. मुळी जर समजा काळी पडली असली आणि तुम्ही त्याला खायला सोडताय, पण काय उपयोग आहे मग त्याचा काहीच उपयोग नाही ना. मग तुम्ही इकडं वर जेव्हा तुम्ही पाक स्पॉट तुमचं पानं आरून पडायला चालू होतेली किंवा तुमच्या पानातलं अंतर कमी पडायला चालू होईल, मग त्याच्या वेळेस तुमचं लक्ष खाली जाणार. मग पण ती तसं करायचं नाही. मग काय करायचं तुम्हाला सांगतो. आता आपलं ध्यान बुंद्यावर असते, बुंदा मोठा झाला पाहिजे, पानं लांबणीखाली पडली पाहिजे, तर गड मोठं पडलं पाहिजे, केळाची क्वालिटी चांगली पाहिजे. मग आपण एकच लक्षात ठेवायचं, टायमिंगला खादगी, मुळीवर ध्यान पाहिजेलच. तुम्ही मुळी जर स्टॉप होऊन दिली काय, हे बघा ही पांढरी शिपट मुळी कशी दिसते या. आता काय ठिकाणी ज्या ठिकाणी काय कट झालेले असेल त्या ठिकाणी ती काळी पडतेच, काय विषयच नाही. पण जी सरास जी बाकीची ऑदरची मुळी आहे, रानाच्या क्वालिटीनुसार रानाचं चॉईस करताना रान होतं एवढं तुम्ही निचर रान चॉईस करा की ज्या ठिकाणी पाणी थांबून राहणार नाही, पाण्याचा निचरा होईल, असं रान चॉईस तुम्ही करा की जेणेकरून तुमची अशा प्रकारची मुळी ही तुमच्याशी स्पष्टपणे तुम्हाला दिसायलाच हवे. बघा पूर्ण बेडवरती बघा, याच्यावरती बघा, पूर्ण याच्यावरनं आतून सगळी मुळी. मला सांगा, जर खाणं पिणं जर आपण मस खातोया काय, मस आपण समजा आपल्याला आपण खातोया पण ती पचतच नाही व्यवस्थित, मग नाही पचल्यावर होतं काय तुम्हाला माहीत आहे काय होतं ते. आता कसं तुम्हाला एवढं जास्त पुढून सांगायची काही गरज नाही. तुम्ही हुशार आहात, तुम्ही केळीचं क्षेत्र करत आहे म्हणल्यानंतर केळी करत आहात म्हणल्यावर तुम्हाला बाकीचं एवढं सांगायची काही गरज नाही. तर मग त्याच्यात बी ह्या बाबतीत बी तसंच आहे. तुम्ही मज घालताय त्याला खायला पण ते घेतच नाही, मुळीच बंद आहे. मग तुमचं बाकीचं प्रॉब्लेम तुम्हाला लगेच वर जाणवायला लागते. तर लगेच तुमचं पान आरून पडते, ती पोगा थांबलेला असतो, केळीची वाढ थांबलेली असते, बुंदा मोठा होत नाही तुमचा. म्हणजे जवळ ती घेतच नाही, तर त्यांचं कार्य ती पार कसं पडणार. तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मग काय म्हणताय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण